ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत गोवा किंग गोवा एक्सप्रेस। आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी। 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 रोशन चांदिवकर फॅशन किंग हाय राकेश शिंदे कोहिनूर फौजी। ओ निलेश केसरकर रोहित राजवाडकर यवन जोडी शोभते खरी। निलेश केसरकर रोहित राजवाडकर यवन जोडी शोभते खरी। थँक्यू गोरेगाव लोणेरे थँक्यू सो मच। चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन मानव मोटरचे सर्व प्रशांत हर्णेकर साहेब आणि सुगंधताई आपण या आपल्या दोघांच्या शुभार्थाने आपण नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये आपण करणार आहोत। हेच दोन्ही मान्यवरांना त्याचबरोबर आपण संदेशची घाडगे आपण देखील या आणि दिवेची गवळी जे प्रो कबड्डी मध्ये खेळणार आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या। आपल्या सगळ्यांच्या शुभार्थाने आपण नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत। त्याचबरोबर सन्माननीय जितूजी बलकवडे सर आणि त्याच वेळेला हास्य सर इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत। येस तिथे दत्ताजी रातोडकर आपण देखील या। दत्ताजी रातोडकर आपण देखील जॉईन व्हा। हे प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी। प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। हो चालतोय शिक्का ज्याच्या नावाचा तो निलेश केसरकर दादा। हो मंडळासाठी सदैव तत्पर रोहिता दारातवडकर उभा। हो अभिजित टेंबे वन मॅन शो घेतली उंच भरारी। अभिजित टेंबे वन मॅन शो घेतली उंच भरारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी। गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग। थँक्यू। इथून पुढे आपण पाहतोय मॅच नंबर 2 ला आपण सुरुवात करत आहोत जिथे आपल्याला एके फोटोग्राफी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्री समर्थ प्रासादिक बंचर मंडळ उनेगाव हा आपल्याला संघ पाहायला मिळतोय। एका साइडला आपण पाहतोय सुरत एक्सप्रेस तर एका साइडला गोवा किंग। ही बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगेल। पहिली रेड इथून पुढे आपण पाहतोय कोणाची असेल तेही पाहावं लागेल। पहिली रेड आपण पाहतोय सुरत एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। प्रतीक वाडकर आपण पाहतोय। एक फोटोग्राफी आपल्याला संघ पाहायला मिळतोय आणि संघाचे संघ मालक आपल्याला अक्षयजी कांबळे आणि विशालजी दिवेकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। त्यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोवा एक्सप्रेस गोवा किंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दाखल झालाय पहिली आपली रेड करण्यासाठी।
गेल्या वर्षी आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स पाहिला होता. आणि यावेळेला मध्ये पहिली रेड ही एमटी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून पुढे पाहतोय रेडर बाद झालेत. 1 गुणांची कमाई आपण पाहतोय ती म्हणजे उनेगाव या टीमला. परंतु उनेगाव टीमला 3 गुणांची पेनल्टी आपण दिली होती. त्यामुळे याच्याकडे देखील आपण लक्ष वेधणार आहोत. यावेळेला रुपेश शिंदे पाहतोय रेडिंग साठी सज्ज झालाय. त्यानंतरला बोनस त्याच्या माध्यमातून पाहतोय प्राप्त केलाय. यावेळेला पाहतोय सुरत एक्सप्रेस प्रतीक. यावेळेला बोनस घेण्याचा प्रयत्न प्रतीक यांचा राहिला होता. सातच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय प्रयत्न प्रतीक यांचे सुरू आहेत. सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय आतापर्यंत येस पेनल्टी आपण पाहतोय जो उनेगाव आहे त्या टीमला 3 गुणांची पेनल्टी आहे. येस ते आमच्या ऑफिशियल्स फोटोग्राफर्स आहेत. जे आमचे ऑफिशियल फोटोग्राफर आहेत त्यांना अगदी आपण आतमध्ये घेणार आहोत आणि चांगले दृश्य आपण त्यांच्या माध्यमातून आपण टिपणार आहोत. GL KPL आपण पाहतोय पर्व 5वा 4 आणि 3 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग यावेळेला पाहतोय टॅकल केलाय. टॅकल आपण पाहतोय सक्सेसफुल आणि आणखीन 1 गुणांची कमाई आपण पाहतोय ते म्हणजे श्री प्रासादिक भजन मंडळ उनेगाव अर्थात उदय बुवा शिंदे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. 5 आणि 3 सध्याची परिस्थिती. 3च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रुपेश रेडिंग साठी सज्ज झालाय. यावेळेला पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल नाही झाला. बोनस +1 आपण पाहतोय. अशा 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे AK फोटोग्राफी. 5 आणि 5 अशी लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 4च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय ते म्हणजे गोवा किंग बरेच शिंदे पाहतोय जम्प मारली आहे परफेक्ट टाइम वरती आणि दावा ठोकतोय. यशस्वी सुद्धा झाल्यात. 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळतात गोवा किंग यांच्या माध्यमातून. 6 आणि 5 सध्याची परिस्थिती. या वेळेला आपण पाहतोय चूक घडली आणि अपोजिट मैदानावरती पाहतोय डिफेंडरला घेऊन गेलेत. 6 आणि 6 सुरत एक्सप्रेस गोवा एक्सप्रेस अशी बाटेल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 4च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रुपेश रेडिंग साठी सज्ज झाले उजव्या बाजूने. एमटी रेड इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. 6 आणि 6 सध्याची परिस्थिती. दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
सुरत एक्सप्रेस पुन्हा एकदम पाहतोय रेडिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतर आणि आपण पाहतोय सुरत एक्सप्रेस आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सुपर डुपर रेड आपल्याला पाहायला मिळते. सुरत एक्सप्रेस प्रतीक वाडेकर यांच्या माध्यमातून 3 गुणांची कमाई 6 आणि 9 9 आणि 6 अशी परिस्थिती. आता मात्र 7च्या डिफेन्स मध्ये श्री प्रासादिक भजन मंडळ उनेगाव या टीमच्या रेडर्सला रेडिंग करावी लागेल. बोनस घेण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. 3च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय सुपर टॅकलची देखील संधी असेल. 7 आणि 9 फक्त 2ची लीड आहे. फर्स्ट हाफचा खेळ आपण पाहतोय. यावेळी पाहतोय जम्प पुन्हा एकदा बरी. त्याच वेळेला 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फक्त आणि फक्त शेवटचा रेडर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 7 आणि 11 4ची लीड आपण पाहतो आता AK फोटोग्राफी या टीम कडे. आणि अगदी पाहतोय हा संघ ऑल आउट झालाय तो म्हणजे श्री प्रासादिक भजन मंडळ उनेगाव संघ ऑल आउट आपल्याला होताना पाहायला मिळतोय. बोनस तर मिळाले परंतु 3 गुणांची कमाई आपण पाहतोय AK फोटोग्राफी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 8 आणि 14 एक छोटासा डीजे ब्रेक पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. त्यानंतर आपण व्यासपीठाकडे बोलणार आहोत जिथे आपण आलेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. हास्य सरांचा शुभ सन्मान आम्ही करू इच्छितो. विनंती असेल कल्पजी शिंदे अध्यक्ष आपल्या शुभाताने आपण सन्माननीय हास्य सर यांचा शुभ सन्मान आपण करूयात व्यासपीठावरती. आणि त्यानंतर सन्माननीय जितेंद्रजी बलगावडे यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल निलेशजी केसरकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण जितेंद्रजी बलगावडे यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती आपण करूयात. 9 आणि 14 आपण पाहतोय अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 5ची लीड आहे. AK फोटोग्राफी आपण पाहतोय परंतु यावेळेला गोवा किंगला थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये गोवा किंग थांबला गेलाय आणि आणखीन 1 गुणांची कमाई आपण पाहतोय ती म्हणजे AK फोटोग्राफी या टीम कडे 6ची लीड जाऊन पोहोचली आहे. सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय बोनस घेण्याचा प्रयत्न. नऊ आणि 15 15 आणि 9 आपण पाहतोय अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय प्रतीक. सुरत एक्सप्रेस बोनस त्याने प्राप्त केलाय. आणखीन 1 गुणांची कमाई आपण पाहतोय. 9 आणि 16 यावेळेला पाहतोय इथून पुढे निदान रेषाची संपर्क झाला नाहीये त्यामुळे पाहतोय इथे 1 गुणांची कमाई पुन्हा एकदा AK फोटोग्राफी या टीम कडे आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास 8ची लीड आपण पाहतोय AK फोटोग्राफी या टीम कडे. नऊ आणि 17 17 आणि 9 आपण पाहतोय. 8ची लीड आपण पाहतोय. अद्यापर्यंत ही खूप मोठी लीड आहे परंतु कव्हर देखील लगेच होऊ शकते. पुणेगावच्या टीमच्या वतीने आपण पाहतोय रेडिंग साठी सज्ज झाला. इथून पुढे फर्स्ट हाफचा खेळ आपण पाहतोय. रेडरला आपण पाहतोय डॅश आउट केलंय. मैदानाच्या बाहेर फेकलाय. आणखीन 1 गुणांची कमाई आपण पाहतोय. AK फोटोग्राफी सगळी ताकद आपण पाहतोय दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. 9 आणि 18
आणि त्याच वेळेला महत्व आहे सन्माननीय सूर्यकांतजी घोसाळकर साहेब यांच्या वतीनं जो सुरत एक्सप्रेस प्रतीक वाडकर आहे त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून पुढे जमा झालाय. ते इथून पुढे आपण मॅच झाल्यानंतर त्याला आपण देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. सुरत एक्सप्रेस प्रतीक वाडकर याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सूर्यकांतजी घोसाळकर साहेब यांच्या वतीनं आपण त्यांना मॅच संपल्यानंतर देणार आहोत. त्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने. धन्यवाद. खेळ मैदानी या मातीचा पाण्या पब्लिक जमले हो सारी. खेळ मैदानी या मातीचा पाण्या पब्लिक जमले हो सारी. आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी. आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी. थँक्यू. व्यासपीठावर आपण बोलणार आहोत जिथे आपण पाहणार आहोत रोहनजी खडस सरांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल बंडी बामने आपण आपल्या शुभ हाताने आपण रोहन खडस सरांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. अठरा आणि 9 आणि 18 आपण पाहतोय. फर्स्ट हाफचा खेळ इथून पुढे संपला. या वेळेला पाहतोय पुन्हा एकदा टॅकल केला गेलाय. आणखीन एक गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. 19 आणि 9 सुरत एक्सप्रेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 19 आणि 9 सध्याची परिस्थिती. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल करावं लागेल, परंतु दावा ठोकतायत, क्लेम करतायत. इथून पुढे दावा कोणाचा खरा ठरणार तेही पाहावं लागेल. 19 आणि 9 सुरत एक्सप्रेस अगदी आपण पाहतोय खूप सारा शब्दयुक्ती घेतल्या जातील मैदानाच्या आतमध्ये, परंतु अंपायरचा कॉल अगदी आपण पाहतोय संपर्क नाही झालाय आणि एम्प्टी रेड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 19-9 सध्याची परिस्थिती. अटॅकिंग आता इथून पुढे रेडिंग करावी लागणार ते म्हणजे श्री प्रासादिक भजन मंडळ उनेगाव त्या टीमला. एकोणीस आणि 9 पुन्हा एकदा सुरत एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. प्रचंड वेगाने आपण पाहतोय खेळाडूचे मुवमेंट आपण पाहतोय. क्विक रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय तिघा होते परंतु नाही थांबू शकले. सुपर डुपर रेड 5 गुणांची कमाई. सुरत एक्सप्रेस हे नाव उगाच नाही मिळालंय प्रतीक वाडकरला आणि ते मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. 5 गुणांची कमाई त्यांच्या माध्यमातून. 24-9 आणि 24. ची लीड इथून पुढे आपण पाहतोय. गोवा किंग इथून पुढे कमबॅक करावा लागेल. पॉइंट्स इथून पुढे मिळवावे लागणार आहेत. वेळ इथून पुढे जास्तीचा नसणार आहे. सेकंड हाफचा खेळ आपण पाहतोय. 24 आणि 9. आणि पुन्हा एकदा म्हणतोय एम्प्टी रेड. बझर वाजलाय म्हणजे डू ऑर डाय रेड आपण पाहतोय. रुपेश यावेळेला सक्सेसफुली आपल्याला रेड पाहायला मिळतीये. 2 गुणांची कमाई रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 2 गुणाने स्कोर बोर्ड आपण पाहतोय. 24 आणि 11. 11 आणि 24. यावेळेला पुन्हा एकदा सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय डाव्या साईडने. यावेळेला पाहतोय पाठी मागून पकडलं गेलंय. सुरत एक्सप्रेस देखील थांबवलं गेलंय. गोरेगावच्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय आणखी एक गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते म्हणजे श्री प्रासादिक भजन मंडळ उनेगाव या टीम साठी. 24 आणि 12. लीड आपण पाहतोय हळूहळू कमी झाली आहे. इथून पुन्हा एकदा पाहतोय रुपेश शिंदे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक गुणांची कमाई. लीड आपण पाहतोय हळूहळू कमी होते. 24-13. 13-24. इथून पुढे 11 ची लीड आपल्याला पाहायला मिळते.
24 आपण पाहतोय 24-13 एमटी रेड आणि इथून पुढे टाइम आपण पाहतोय स्पेंड करण्याचा प्रयत्न आता मात्र असेल तो म्हणजे एके फोटोग्राफी या टीमच्या वतीनं खूप सध्या रणनीती आखला तर त्यावेळेला पाहतोय रुपेशला बाहेर फेकलाय सुपर टॅकल आपण पाहतोय 2 गुणांची कमाई पुन्हा एकदा आपण पाहतोय ते म्हणजे एके फोटोग्राफी या टीम साठी आणि आता मात्र 13 आणि 26 आणि 13 13ची लीड आपण पाहतोय 13चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय एके फोटोग्राफी पहिल्यापासून जी लीड घेतली ती कायम ठेवली आहे अद्यापपर्यंत एक छोटासा टाइम आउट घेतला गेला तोपर्यंत आपण घेऊया डीजे ब्रेक थँक्यू थोडस थांबवतो जिथे आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत मडेगावचे माजी सरपंच सन्माननीय विनायकजी काळेब साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया त्याआधी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोवा किंग पुन्हा एकदा पाहतोय थांबवले गेले मैदानाच्या आतमध्ये आणि टाळ्यांचा गजर आपल्याला ऑटोमॅटिकली होताना पाहायला मिळतोय विनायकजी काळेब साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय जिथे माजी सरपंच ते आहेत 27 आणि 13 आपण पाहतोय या वेळेला थर्ड रेड मध्ये पाहतोय चांगली कामगिरी केली आणखीन एक गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते 13-28 28-13 या वेळेला पाहतोय पुन्हा एकदा थांबवलंय रेडरला डॅश आउट केलंय आणखीन एक गुण 13 आणि 29 आपण पाहतोय 16ची लीड आपल्याला पाहायला मिळेल इथून पुढे शेवटची 4 मिनिटं अंपायरच्या मधून आपण पाहतोय इशारा आलाय लास्ट 4 मिनिट टू गो परंतु यानंतरला होणारी मॅच ही विनर वर्सेस विनर ही आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे ती मॅच खूप इम्पॉर्टंट असेल हो यावेळेला महत्व आहे पुन्हा एकदा डॅशआउट करण्याचा प्रयत्न तर राहिला होता परंतु अंपायरचा इशारा आपण पाहतोय 1 गुणांची कमाई आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल ते म्हणजे गुन्हेगाव या टीमच्या माध्यमातून एकोणतीस 14 आपण पाहतोय 15ची लीड इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतात काही मिनिटांचा खेळ इथून पुढे बाकी असेल यावेळेला पाहतोय स्ट्रॅटेजी होती परंतु छोटासा टाइम आउट पुन्हा एकदा आमचे डीजे मास्टर डीजे बाळा निश्चितपणाने तुमच्यापर्यंत माहिती मी पोहोचवतोय आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेबांचं आगमन आपल्याला काहीच मिनिटांमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल नेहमीच आपल्याला त्यांचं योगदान आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि याही वर्षी आपल्याला साहेबांचं आगमन एक ग्रँड एंट्री
आपण इथून पुढे घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून असे तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले साहेबांची एक ग्रँड एंट्री आपण इथून पुढे काहीच मिनिटांमध्ये घेणार आहोत. त्याआधी मैदानाच्या आतमध्ये 29 आणि 19 10चा फरक आपण पाहतोय. 10ची लीड आहे. यावर मात्र थांबवलं गेलंय. हो आणि आणखीन एक पाहतोय 3 गुणांची कमाई टीमला ऑल आउट केलंय. 22 आणि 29 आपण पाहतोय. 7ची लीड इथून पुढे असेल ती म्हणजे AK फोटोग्राफी. यावेळेला दावा तर ठोकला गेला होता परंतु यशस्वी नाही झालाय. 29 22 22 29 7ची लीड आपण पाहतोय. काही मिनिटांचा खेळ इथून पुढे बाकी असेल. 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय. यावेळेला ऍडव्हान्स टॅकल आपण पाहतोय करायचं होता परंतु यशस्वी नाही राहिले आणि 1 गुणांची कमी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 8 वरती आपण पाहतोय ही लीड पोहोचली. 22 आणि 30 आपण पाहतोय. हो यावेळेला पुन्हा एकदा टॅकल केलं गेलंय. आणखीन 1 गुणांची कमी आपल्याला पाहायला मिळेल. 31 आणि 22 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकतीस 22 22 31 आपण पाहतोय. प्रयत्न चांगला राहिलाय. संपूर्ण AK फोटोग्राफी या टीमचा टीम वर्क आपण पाहिला आणि सुरत एक्सप्रेस ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस आणि सामना संपला अशा पद्धतीने AK फोटोग्राफी हा संघ विजय होते. अभिनंदन. खेळ मर्दानी या मातीचा पाण्या पब्लिक जमले हो सारी. खेळ मर्दानी या मातीचा पाण्या पब्लिक जमले हो सारी. आमची लोणेरे गोरेगाव कबड्डी लीग रायगड जिल्ह्यात भारी. 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 चला विनंती असेल भरत शेठ साहेबांची एंट्री थोड्याच वेळा होणार आहे त्यामुळे मॅचही चालू असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी विनंती करेन चला टीम आपण लगेच या. इथून पुढे आपण मॅचला देखील सुरुवात आपण करणार आहोत. मॅच नंबर 3 विनर वर्सेस विनर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला पाहतोय जीवा भावाचा जो ग्रुप आहे गोरेगाव लोणेरे त्याचे मुख्य सदस्य तसे बंडीदादा मांडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय निलेशजी केसरकर साहेब यांच्या शुभ हाताने आणि अभिदादा टिंबे यांच्या शुभ हाताने आपण